सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कलेच्या मंदिरी या कल्पकतेचा जागर व्हावा. कलेच्या मंदिरी या कल्पकतेचा जागर व्हावा. प्रत्येक कलाकृतीतून नवचैतन्याचा पाझर व्हावा. स्वरांच्या सुरांनी आणि रंगांच्या उधळणीने स्वरांच्या सुरांनी आणि रंगांच्या उधळणीने प्रकल्प अभिव्यक्ती हा सोहळा सुंदर व्हावा. हा सोहळा सुंदर व्हावा. नमस्कार. आजच्या या मंगलमय वातावरणात मी कला शिक्षक श्रीमती वाटाणे मॅडम आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला पंख देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. ज्याप्रमाणे कोणत्याही भव्य नौकेला एक कुशल कप्तान लागतो, तसाच कोणत्याही कार्यक्रमाला योग्य दिशा देण्यासाठी अनुभवी अध्यक्षांची गरज असते. मी आपल्या शाळेला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री योगेश कावळे साहेब, उपसरपंच बोपेगाव यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या प्रकल्प अभिव्यक्ती सोहळ्याचे अध्यक्षपद भूषवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. गुणांचा जिथे सन्मान होतो तिथेच कला फुलते. गुणांचा जिथे सन्मान होतो तिथेच कला फुलते. आपल्यासारख्या अध्यक्षांमुळे ही सभा अधिक दुलते. अनुभवाचा दीप उजळून मार्ग आम्हाला दाखवला. अनुभवाचा दीप उजळून मार्ग आम्हाला दाखवला. अध्यक्ष म्हणून मान आमचा आपणच आज वाढविला. आपणच आज वाढविला. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण ईश्वराचे स्मरण आणि प्रकाशाच्या साक्षीने करतो. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री योगेश कावळे साहेब आणि इतर मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरील सरस्वती प्रतिमेचे पूजन करावे आणि ज्ञानरूपी दीप प्रज्वलित करून या प्रकल्प अभिव्यक्ती कला मेळाव्याचे उद्घाटन करावे. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात ही ईश्वराच्या स्मरणाने होते. आपल्यातील सुप्त कलागुणांना ज्याने जन्म दिला त्या विधात्याचे आभार मानण्यासाठी आणि कार्यक्रमात सात्विकता निर्माण करण्यासाठी आपल्या समोर ईशस्तवन सादर करत आहे इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी.
फुलांच्या सुगंधाने दरवळला हा परिसर. फुलांच्या सुगंधाने दरवळला हा परिसर. तुमच्या येण्याने वाढली मेळाव्याची अत्तर. शब्दांच्या गुच्छांनी स्वागत तुमचे करतो. शब्दांच्या गुच्छांनी स्वागत तुमचे करतो. आनंदाच्या या सोहळ्यात सुरांचे रंग भरतो. सुरांचे रंग भरतो. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. आजच्या या कला मेळाव्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करणे हे आमचे कर्तव्य आहे. आपल्या परंपरेनुसार आपण पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करतो, पण आजचा प्रसंग खास आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रकल्प अभिव्यक्ती अंतर्गत आमच्या विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने कल्पकतेने आणि मेहनतीने काही छोट्या पण सुंदर कलाकृती साकारल्या आहेत. आणि म्हणूनच मी आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री रणधीर सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या या परिश्रमाची पावती म्हणून मुलांनी स्वतः हाताने बनवलेली ही विशेष कलाकृती देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री योगेश कावळे साहेब यांचा सत्कार करावा. मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी स्वागत गीत घेऊन येत आहे इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी. कलेच्या या महासागराची एक छोटीशी दालन. कलेच्या महासागराचे एक छोटेसे दालन तुमच्या शुभ हस्ते व्हावे. यशाचे आज पूजन कापून ही रेशमी द्या नव्या वाटांना.
कापून ही रेशमी फीत द्या नव्या वाटांना वाट, तुमच्याच आशीर्वादाने वाढू दे आमच्या कलामेळ्याचा थाट, आमच्या कलामेळ्याचा थाट. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. कोणत्याही एका मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्या पावलाने होते आणि आज या कलामेळाव्याच्या रूपाने आम्ही ते पाऊल टाकले आहे. असं म्हणतात ना, ही स्वप्न पाहणाऱ्यांच्या जगात कल्पकतेला अंत नसतो. स्वप्न पाहणाऱ्यांच्या जगात कल्पकतेला अंत नसतो. या चुकीप्रमाणे या कलामेळाव्यातील प्रत्येक कलाकृती, प्रत्येक वस्तू ही केवळ मानवी नसून त्यामागे अनेक दिवसांची मेहनत आणि सृजनशीलता दडलेली आहे. मी पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी फीत कापून या कलादालनाचे द्वार सर्वांसाठी खुले करावे. धन्यवाद. स्लॅम आउट लाऊड आणि आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प अभिव्यक्ती हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व आश्रमशाळेत राबविला जात आहे. स्लॅम आउट लाऊड ही संस्था कला आणि साहित्याच्या माध्यमातून मुलांमध्ये सामाजिक कौशल्य विकसित करण्याचे काम करते. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकडे निसर्गाची ओढ, लोककला आणि कथांचा मोठा वारसा आहे. या वारशाला आधुनिक शिक्षणाची जोड देऊन विद्यार्थ्यांना कविता, चित्रकला, कथाकथन, नाटक आणि रंगमंचावर आत्मविश्वासाने व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. आपल्या शाळेत देखील इयत्ता 7वी ते 8वी साठी हा उपक्रम राबविला जात आहे. प्रकल्प अभिव्यक्तीचा मुख्य गाभा म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या कलाकृतीचे सादरीकरण करणे. चला तर मग आपल्याच विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकूया त्यांनी तयार केलेल्या कविता, नाटक व कथा. ज्याप्रमाणे सजीवांना भावना असतात त्याचप्रमाणे निर्जीव वस्तूंनाही भावना असतात. त्यावर आधारित एक छोटंसं नाटक सादर करत आहे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी आणि नाटकाचे नाव आहे वस्तूंच्या भावना. मी भूमिका, मी स्नेहल, मी भूमिका, मी नेहा. आज आम्ही तुमच्या समोर एक नाटक सादर करणार आहोत आणि त्या नाटकाचे नाव आहे वस्तूंच्या भावना. आज किती उखाणा आहे, पंखा चालू करते. तुला काय झालं? तू का सई? मी खूप संकटात आहे ग.
स्वतः सोसून ऊन वारा जो आपल्याला देतो शीतल सावली. स्वतः सोसून ऊन वारा जो आपल्याला देतो शीतल सावली. चला पाहूया जीवन देणारं झाड जी आहे साऱ्या सृष्टीची माऊली. साऱ्या सृष्टीची माऊली. नाटक सादर करत आहे इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी. नाटकाचं नाव आहे जीवन देणारं झाड. अरे समीर दादा, नको तोडू ते झाड. तुला माहिती आहे झाड आपल्याला काय देतं? पालापाचोळा आणि कचरा. यापेक्षा माझं एअर कंडिशन बरं आहे, जे मला थंड हवा देतं. एक काम कर तू तुझे नाक आणि तोंड फक्त 2 मिनिटांसाठी घट्ट धरून ठेव पाहू. जो तुला झाड हे मोफत देत आहे. याला विज्ञानात ऑक्सिजनेशन म्हणतात. प्रकल्प अभिव्यक्ती हा उपक्रम शाळेत आल्यापासून विद्यार्थ्यांमध्ये काय बदल झाले याबद्दल 2 ओळी व्यक्त करत आहे इयत्ता 8वीची विद्यार्थी स्नेहल. होत आहे. प्रकल्प अभिव्यक्तीच्या माध्यमातून आम्हाला आमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला आणि नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्ही बनवलेल्या वस्तू आणि मांडलेले विचार हे तुम्हाला आवडतील अशी आमची खात्री आहे. या उपक्रमातून आम्हाला एक नवीन दृष्टिकोन मिळाला आणि कलेकडे बघण्याचा आम्हाला एक नवीन दृष्टिकोन मिळाला. आदरणीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या दिमागदार कला मेळाव्याचा समारोप करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्यांनी मोलाचे सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानणे हे माझे कर्तव्य आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आपला अमूल्य वेळ काढून येथे उपस्थिती लावली आणि आम्हा सर्वांना प्रोत्साहित केले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. शाळेचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाशिवाय हा सोहळा शक्य नव्हता. त्यांचे मी विशेष आभार मानते. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना पैलू पाडणाऱ्या कला शिक्षकाचे मनापासून आभार. या मेळाव्याचा खरा आत्मा म्हणजे आमचे कलाकार विद्यार्थी. तुमच्या सहभागामुळे या कार्यक्रमात रंग भरले गेले. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी शांततेत कार्यक्रम बघितला त्यामुळे त्यांचेही आभार.